आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला। नुकताच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची नासाडी झाली आहे। प्रामुख्याने दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे। आधी सिंचन विरहित असलेला दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्र आहे। या क्षेत्रामध्ये हलका धानाचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत असतो। शेकडो शेतकऱ्यांनी आपलं धान कापणी करून आपल्या शेतामध्ये ठेवले आहे। सदर समस्त धान भिजून ओलेचिंब झालेले आहे। संपूर्ण बांध्यामध्ये पाणी संग्रहित झाले आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। डोळ्यासमोर हातात आलेले संपूर्ण पीक खराब झाले आहे आणि शेतकऱ्यांच्या धान पिकाला आधीच भाव नाही। येथील शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून आपली शेती कशीबशी केली, त्यामध्ये आता संपूर्ण पीक हातातून जाते। दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्रात शेतकरी हा अक्षरशः रडकुंडीला आला आहे आणि हवालदिल होऊन बसला आहे। दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करण्यात यावा व झालेली नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्य शिल्पा रॉय यांनी केली आहे। आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला।